आयुष्याचा आहे का आपला अधिकार तेवढा? जगद्गुरु तुकाराम महाराजांनी म्हणायचं, आता तरी पुढे हाची उपदेश नका करून असं आयुष्याचा. आपल्या आयुष्याचा नाश होणार आहे. त्यांना 450 वर्षापूर्वी कळलं होतं, म्हणून त्यांनी काय केलं, दिव्य अक्षरे आज आपल्या जड जीवापर्यंत पोहोचावं म्हणून आता तरी पुढे हाची उपदेश नका करून असं आयुष्याचा. उपदेशपर अभंग आज आपल्या सेवेसाठी निवडला. कशामुळे? पहिल्या दिवशी काय असतो? नामपर, दुसऱ्या दिवशी उपदेशपर, तिसऱ्या दिवशी संतपर, परत नंतर संतपर चालतो आणि मागणीला, जागराच्या कीर्तनाला मागणीपर आणि काल्याला कालापर प्रसंग. म्हणून समय सूचकता बाळगून आपल्या वारकरी संप्रदायाचे एक दंडक असल्यामुळे आज समय सूचक दुसरा दिवस असल्यामुळे उपदेशपर अभंग आज आपल्या सेवेसाठी निवडलेला. अभंग कोणाचा आहे? वा, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणासी. आहो स्वामी तुकया देवा, न करावो अवहेर. सेवी लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणाशी. तुम्ही माझ्यापेक्षा सर्वश्रेष्ठ मंडळी आहात. बहुसंख्येने ते उपस्थित माझ्या माता भगिनी आहेत का नाही? तुम्ही माझ्यापेक्षा अवधान द्या बरं का माऊली, माझ्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, तपानं तुम्ही सर्वश्रेष्ठ मंडळी आहात का नाही? आणि मी कोण आहे? मी एक पामर आहे. मज पामराशी काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. मी एक पामर आहे आणि माझ्यासारख्या पामराची सेवा श्रवण करण्यासाठी आपण येथे बहुसंख्येने उपस्थित आहात. पण एक तुम्हाला काम आहे बरं का माझ्या माता भगिनी, पुरुष बांधव, महाराज मंडळी, थोडं अवधान द्यायचंय. अवधान म्हणजे काय? अवधान म्हणजे काय नाही माहिती आपल्याला. मराठी भाषा आहे अवधान, माझी ज्ञानोबारांची भाषा आहे. अवधान म्हणजे काय आई? नाही, तुमची काही चूक नाही, येथे सांगणाऱ्याची चूक आहे. कीर्तन प्रवचन एक संवाद शास्त्र आहे, बोललं पाहिजेत कीर्तना प्रवचनामध्ये, त्याला म्हणायचं संवाद शास्त्र. आपल्याला वाद करण्यापेक्षा संवाद केलेला कितीही चांगला ना महाराज. अवधान म्हणजे तुम्ही लक्ष द्या, लक्ष ऐकायचे. आता तरी पुढे हाची उपदेश नका करूनास आयुष्याचा. माझ्या ज्ञानोबा तुकोबारायला कळलं होतं, श्री संत जनाबाईला कळलं होतं की बाबा 750 वर्षापूर्वी त्यांना समजलं होतं की आता समाजामध्ये पुढे काय होणार आहे, काय होणार आहे. आपल्याला किती भाषा येतात महाराज? आपल्याला किती भाषा येतात? 3 भाषा, ती पण अशुद्ध मराठी, थोडीफार इंग्लिश आणि थोडकी मुडकी हिंदी. 3 भाषेत होत्या. माझ्या ज्ञानोबाराला किती भाषेत होत्या? वा, 56
भाषेचा केलाशी गौरव. माझ्या ज्ञानोबरायाला 56 भाषेत होत्या तरी सुद्धा तिळ मात्रही अहंकार माझ्या ज्ञानोबा तुकोबरायाने केला नाही. आणि आपल्याला काहीच नाही येत, आपल्याकडे काहीच नाही तरी आपण काय होतो, अहंकार विरहित आपण जीवन जगतो. तुका म्हणे अहंकार नाडेला आणि तोची वाया गेला. जर तुम्ही कितीही परमार्थ केला, किती देव चोळले, आणि जर तुमच्या अंतःकरणामध्ये जर अहंकार असेल तर कदापिही भगवंताची प्राप्ती आपल्याला होणार नाही होणार भगवंताची प्राप्ती. ज्याला आई वडील समजले ना त्याला देव समजला. आपल्याला आई वडील समजा नाहीत, देव काही समजणार. देवची तर धूरची भाषा आहे, धूरचं अंतर आहे. आणि भगवंत समजण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सातत्य टिकावं लागेल. सातत्याने आपल्याला ज्ञानोबा तुकोबरायांच्या विचारामध्ये, सातत्याने ज्ञानेश्वरीच्या सानिध्यामध्ये, सातत्याने आपल्याला गाथेच्या सानिध्यामध्ये राहावे लागेल. त्या टायमाला आपल्याला आईवडील समजतील, आणि आईवडील समजले म्हणजे देव समजेल, आणि देव समजले म्हणजे देवाची प्राप्ती आपल्याला होईल. पत्रिका कुठे भाऊ? आपल्या सप्त्याची पत्रिका कुठे? ती नाही पत्रिका आणा भाऊ. हे दुसऱ्या कोरेगावची इथे पत्रिका आणा. गेला का? वा, ते कोरेगावची आता आणली वा, आणून दिली आता आणलीस वा. सांगायची आवश्यकता नाही, चांगली माणसं आहेत ती आता ऑटोमॅटिकली येतात. शेवटी नाही आलं तर जगाचं प्रारब्ध आपण काय करणार आहे. चालू असलेला हा नामेडले सोहळा, आपलं वर्ष किती? 42. मला माहिती, तुम्हाला माहिती, पण ह्यांना सुद्धा समजून आहे थोडस, माझ्या माता भगिनीला समजून आहे. वर्ष किती आपलं? 42 होय. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं वर्ष किती होतं, वय किती होतं? 42 वर्षे होते माझे जगद्गुरु तुकाराम महाराजांचं वय कुठाला गेले त्यावेळेस 42 वर्षे होतं. मग मला सांगा, 42 वर्षे मला वनवास होता बरं का भाऊ, पण आज माझा वनवास गेला बरं का भाऊ. आपला अखंड हरिनाम सप्ताश्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांना कळलं होतं, नदी गौतमीच्या तटी जन्म झाला, आधी ब्रह्म वेदांत तपे पूर्ण केला, दिली भेट देवे आले पंढरीला, नमस्कार माझा नगद नारायणाला. वा. श्री क्षेत्र सिद्धपूर खडकत अशा ह्या नदीच्या, शिरा नदीच्या पवित्र काठीवरती चालू असलेला हा नामेडणे सोहळा, आणि त्या सोहळ्याची दुसऱ्या दिवसाची सेवा मज पामराकडे कोणामुळे आले त्याचाही उल्लेख झाला पाहिजे. आदरणीय आमचे श्याम बाप्पू असतील, भीमरावजी भाऊ असतील, ओमजी महाराज नरवरे असतील, यांच्यामुळे तुमच्या दर्शनाचा योग मला प्राप्त झाला. तुम्ही सर्व उपस्थित माझे सर्व भाविक भक्त, तुमच्यामुळे तुमच्या दर्शनाचा योग मला प्राप्त झालेला आहे. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. तुम्ही संत स्वरूप कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार माझ्या समोर येथे उपस्थित आहात. तुम्ही सर्व ज्ञानी लोक आहात. ऐका मायबापा हो, कीर्तना प्रवचनामध्ये विक्षेप चालत नाही. विक्षेप जर केला ना तर चांगल्या जाणकार लोकांना काही कळणार नाही, मलाही काही कळणार नाही. म्हणून हा आपलं कीर्तन प्रवचन सार्थक ठरलं पाहिजेत. पलीकडे स्वयंपाक करणाऱ्या माझ्या माता भगिनींना विनंती, बोलू नका. आई, एक विनम्र भावाने सूचना आहे, कीर्तन प्रवचन कशासाठी असतं? मनोरंजनासाठी, काहीतरी घेण्यासाठी, करमणुकीसाठी, काहीतरी त्यातून घेण्यासाठी. कशासाठी असतं? आत्मसात करण्यासाठी, परिवर्तनासाठी.
कीर्तन प्रवचन हे आपला जीवनाचा उद्धार झाला पाहिजे. कीर्तना प्रवचनामध्ये आपलं परिवर्तन झालं पाहिजे, त्याला म्हणायचं कीर्तन प्रवचन. आपण काय केलंय, गांभीर्य घेत नाही. एखाद्या वक्त्याने जास्त हसवलं म्हणजे देवाला फसवलं नाही तर आपण आपल्याला फसवून घेतोय बरं का. काय झालंय माहिती का, परमार्थामध्ये गांभीर्य राहिलं नाही. आता इथून पुढे लक्षात ठेवा, परमार्थामध्ये गांभीर्य राहिलं नाही. माझं थोडं वक्तृत्व परकड आहे. आई इंजेक्शन कसं असतं, इंजेक्शन आई इंजेक्शन कसं असतं, इंजेक्शन मारल्यावर काय होतं, टोचतं ना. पण त्याचा फरक पडतो का, गुण आपल्याला हमखास भेटतो का, बोला ना. आई इंजेक्शन आपल्याला टोचतं पण त्याचा गुण होतो ना, आपल्याला फरक पडतो का नाही. तसंच कीर्तन प्रवचनामध्ये किमान एक तरी माळकरी व्हावा, एक तरी निर्व्यसनी व्हावा. हा ध्यास माझा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा होता. आणि त्यांच्या पाठोपाठ आता वक्त्यांचं एक वक्तृत्व असं परकड असलं पाहिजे. आपल्याला ते काळजाला लागलं तरी चालेल, ते वक्तृत्व काळजाला लागलं तरी चालेल. तुम्हाला गोड बोलणारे वक्ते भरपूर आहेत, 40,000 नेणारेही भरपूर आहेत, फॉर्च्युनर गाडीमध्ये येणारे भरपूर आहेत, 40,000 रुपये नेणारे भरपूर आहेत. पण ते तुमचा वेळ वाया जाणार आहे. त्याच्यामुळे फक्त एवढंच माध्यम चांगलं राहिलं ऐकण्याचं. अहो जगद्गुरु तुकाराम महाराजांनी कीर्तन करावं. आता 19 फेब्रुवारी आली का नाही, नुसतं 19 फेब्रुवारीला शिवाजी महाराज डोक्यावरती घ्यायचा आणि परत काय करायचा, मावा तोंडात घ्यायचा. अहो छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावर नाही घेतला पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज डोक्यात घेतला पाहिजे. कुठं घेतला पाहिजे, डोक्यात. इथे गर्दी कमी महाराज, इथे गर्दी कमी, पण मला दर्दी लोक लागतात, जाणकार लोक लागतात. पोरखेळ नसला पाहिजे. परमार्थामध्ये काय झालंय, उलटा खेळ झालाय, सगळा पोरखेळ झालाय. अहो कीर्तनामध्ये जर तुम्ही जर विनोदाचार्य उपाधी लावली, तुम्हाला जर हसवायचं आहे ना, तुम्हाला हसायचं आहे ना, बाकीचे कॉमेडी शोज आहेत ना, बाकीचे तुम्हाला तमाशे आहेत ना, तिकडेच वळा ना तुम्ही. पण तुम्हाला इथे उद्धाराचं माध्यम फक्त एवढं पवित्र जागा आहे. किती पवित्र मला सांगा. हे गायकवाड कुटुंबीय सप्ताह करतात, कशासाठी करतात, त्यांचा उद्धार होण्यासाठी. काहीतरी आदर्श घेतला पाहिजे. माझ्या ज्ञानोबा तुकोबराने अवतार कशासाठी घेतलाय, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धाराया जन जड जीवा, उद्धाराया जन जड जीवा. हा जड जीवाचा उद्धार हवा असा ज्ञानोबा तुकोबरायांचं मानस होता, विचार होता. कशासाठी माझ्या आत्माराम गिरी बाबांनी नगद नारायण जन्म घेतला असेल, कशासाठी, जगाचं काहीतरी कल्याण हवं. जगाच्या कल्याणा संतांच्या येबोते, देह कष्ट भीती परोपकारी, हो देह कष्ट भीती परोपकारी. जगाच्या कल्याणा संतांच्या येबोती. माझे ज्ञानोबा तुकोबरा सुद्धा वरून विचार करत असत्यान, मी काय मॉडेल पाठवलं खाली आणि काय करतो इकडे खाली. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे दिवस न कळे रात्र न कळे. आपल्याला रात्रंदिवस काहीच कळलं नाही पाहिजे बाप्पू, सातत्य पाहिजे. आपल्याकडे काय झालंय, आपला सप्ताह किती दिवसाचा आहे. आई बोला ना, बोल म्हणल्या आई बोलत नाही, नको म्हणल्या बोलणार आई. तू संत जनाबाई माझ्यासाठी आज, हा नाही, चुकीच आहे. किती दिवसाचा गणेश सप्ताह, किती दिवसाचा आपला, हा महाराज 8 दिवसाचा आहे. चुकीच आहे. 8व्या दिवशी कालच केलं तर 7.5 दिवसाचा सप्ताह. किती दिवसाचा, 7.5 दिवसा सप्ताह का करायचा आई.
आपल्या गावाची 7.5 जावं म्हणून 7.5 दिवसाचा सप्ताह. आपल्या सप्त्याला नाव काय आहे? अखंड हरिनाम सप्ताह. अखंड म्हणजे काय? पहाटे काकडा झाला पाहिजे, त्यानंतर पारायण झालं पाहिजे, त्यानंतर प्रवचन झालं पाहिजे, त्यानंतर कीर्तन झालं पाहिजे, त्यानंतर महाप्रसाद झाला पाहिजे, त्यानंतर जागराची सेवा झाली पाहिजे. त्याला म्हणायचं अखंड हरिनाम सप्ताह. आणि ती सेवा येथे घडत आहे. ती सेवा येथे घडत आहे. बऱ्याच ठिकाणी मला वाटतं प्रवचन सेवा खंडित झाल्यात. बऱ्याचशा सप्त्या बाप्पू आता आपल्या सप्त्यामध्ये अखंड आहे, बरोबर नाव सोपतंय, पण बऱ्याचशा गावामध्ये प्रवचन ठेवले नाहीत. मग त्याला अखंड कसं म्हणायचं? अखंड म्हणजे 7.5 दिवस रात्रंदिवस येते भजन, प्रवचन, कीर्तन, काकडा, हरिपाठ 7.5 दिवस झाला पाहिजे. म्हणजे काय होतं? आपल्या गावाची 7.5 जाते. आपण जसं मोबाईल चार्जिंग करतो ना, 2 तास मोबाईल चार्जिंग केलं किती वेळ चालतो मोबाईल? हा मोबाईल 2 तास चार्जिंग केल्यावर किती दिवसभर चालतो? मग तसं आपण कीर्तन प्रवचन 2 तास जर ऐकलं तर आपली फुल चार्जिंग होते, मग आपण दिवसभर चालतो. म्हणून दररोज 2 तास काहीतरी श्रवण केलं पाहिजेत, काहीतरी 2 तास वाचन केलं पाहिजेत. ते आपल्याला वेळ नाही ना संसारामधून. संसारात असावं कसं ह्याचंही वर्णन माझ्या नाथबाबाने केलं ना. कसं असलं पाहिजे संसारामध्ये? हा बोला ना, तुम्ही सर्व जाणकार आहेत. तुम्ही जर नाही बोललं तर मग मलाच काय कळायचं नाही. तुम्हाला कळतंय का नाही? युअर अंडरस्टँड इज माय लँग्वेज. तो तर आहेच प्रमाण. पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरते, ते का गुंतोनी राहते, ते का गुंतोनी राहते, ते का गुंतोनी राहते, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. पक्षाप्रमाणे आपलं जीवन असलं पाहिजे. पक्षी इथं आपण दाणे टाकले तर वेस्ती दाणे, कारण आता 2 दिवस पक्षी चिमणी येत राहतात का? नाही ना, उडून जातात ना. तसं आपण संसारामध्ये असलं पाहिजे. असोही करावे वेळोवेळा संसारात. माझ्या सावता महाराज कधी पंढरपूरला गेले? किती किलोमीटर अंतर आहे फक्त माझ्या आरणचं आणि पंढरपूरचं? वा, मुंगसाचं दर्शन झालं म्हणजे रामाचं दर्शन मला झालं. 3 मुंगस गेले. खरंच मी भाग्यवान आहे, कारण अन्न मान धन हे प्रारब्ध आधीनं. इथं नारदाच्या गादीवर बसलं म्हणजे काल अभ्यास केला लगेच मी प्रवचन कीर्तन सुरू केलंय का? त्याला काय करावं लागेल? अभ्यास करावा लागेल, संघर्ष करावा लागेल. एकट्याची कृपा लागणार नाही, त्याला संत कृपा लागेल. निवळ संत कृपा हे असून चालणार नाही, तर आपलं काहीतरी पूर्व पुण्यही असावं लागतं बरं का. जन्मो जन्मी आवे बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठल कृपा केले. जन्मो जन्मी आवे कृपा त्या पांडुरंगाचे, कृपा त्या पांडुरंगाचे. ध्यानी म्हणे पांडुरंग बोलतो विठ्ठल, कृपा त्या पांडुरंगाचे, कृपा त्या माझ्यावरती पांडुरंगाची कृपा झालेली असावं. त्याच्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला मुलांना शिकवा. हा छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, ज्ञानोबा तुकोबरायचे विचार आपल्या मुलांना दिले पाहिजे. ती काळाची गरज आहे आणि त्याच्यामध्ये आपण कमी पडतो. मग काय म्हणतो आपण? आपली मुलं बिघडली. आपली एक चूक होती बरं का बाप्पू, आपली एक चूक होती नजर चुकीने. आपण कीर्तना प्रवचनामध्ये आपली अशी सात्विक विचाराची मुलं आपण घेऊन येत नाही. आणि कीर्तनामध्ये आपल्या ज्ञानोबा तुकोबरायांचे विचार जर आपल्याला ऐकाय भेटत असतील तर निश्चित बघा, नुसतं सात्विक विचारे मुलांचे नाव घेतले की मुलं हजर झाली. अशी मुलं स्वाभिमानाने सांगावी अशी मुलं असावीत. कशी असावीत मुलं?
माझा मुलगा आज वारकरी संप्रदायाचा पायक आहे, माझा मुलगा गायनाचार आहे, माझा मुलगा मृदंगाचार आहे, माझा मुलगा आज कथाकार आहे, शिवपुराणकार आहे, माझा मुलगा आज मृदंगाचार आहे, माझा मुलगा युट्यूब चॅनलवाला आहे, माझा मुलगा सिस्टीमवाला आहे. असं स्वाभिमानाने सांगावे अशी मुलं असावीत. अशी मुलं जर नसतील तर आई वांज राहिलेली काही वाईट नाही बरं का. पोरांनो तुम्ही इतकी प्रगती करायची की आकाश ठेंगण खाली बस. 10 मिनिटं खाली बसा. प्लीज सिट डाऊन. हे तुमच्यासाठीच आहे. हे कोणासाठी? आता यांच्या काय वायरी तुटल्या, यांचं जाऊ दे, पण करिअर कोणाला करायचंय? वा, असे सात्विक विचाराची मुलं पाहिजेत. पोरांनो आता हे जाणकार आहे, हे ब्रह्मज्ञानी सर्व, पण तुम्हाला त्याची गरज आहे थोडीशी बरं का. मी तुम्हाला ब्रह्मज्ञान सांगणार नाहीत, कारण तुम्ही सर्व ज्ञानी. जगावं कसं, मरावं कसं, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन. हो बाचे. बोला ना पोरांनो, तुम्ही संस्थेतले विद्यार्थी, तुम्ही जाणकार आहेत, बोला. अखंड चिंतन. तुमचे गुरु चांगले असावेत, त्यामुळे तुम्ही आलात बरं का. ओमजी महाराज ननवरीत आहेत, पण तुमचे दुसरे बरोबर कोण असतील ते चांगले. रोहित महाराज बडेकर. वा, हरिहर आष्टेमधले रोहित महाराज बडेकर. कारण त्यांचं नावच रोहित आहे, म्हणजे तुमचं हित जाणार आहेत ते. बडेकर म्हणजे तुम्ही बडे होणार आहेत, मोठे होणार आहेत. पण अवधान द्या पोरांनो, 2 मिनिटं अवधान द्या. अवधान म्हणजे काय? तुम्ही थांबा. अवधान म्हणजे काय? ज्ञानोबारामध्ये तो शब्द आहे ना, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचता ना दररोज. अवधान म्हणजे काय पोरांनो? अवधान म्हणजे लक्ष द्या. मला सांगा, हे पालता घडा आहे समजा, ह्या पालत्या घड्यावरती किती पाणी वटलं म्हणजे हे घडा भरण? हा, नाही भरणार. मग मला सांगा पोरांनो, जर तुम्हाला शाळेमध्ये संस्थांमध्ये जर विद्यार्थ्यांना जर गुरु शिकवत असतील, जर तुम्ही लक्ष नाही दिलं, तुम्ही कीर्तनकार होता का मला माहीत नाही, तुम्ही कीर्तनकार होता का मला माहीत नाही, पण तुम्ही माणूस म्हणून चांगलं जीवन जगा. तुम्ही पोरांनो, तुम्ही इतकी प्रगती करायची की आकाश ठेंगणं पडेल इतकी प्रगती करायची. मात्र आपले पाय हे जमिनीवरती असले पाहिजेत. कुठं असले पाहिजेत? जमिनीवरती. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंत. तुम्हाला देवाची प्राप्ती करून घ्यायची ना पोरांनो, तर हृदयामधला अहंकार बाजूला काढा पोरांनो. बबनजी महाराज पासलकर विठेवरच्या मालकाची साक्षात मूर्ती घेऊन येथे उपस्थित आहेत. म्हणजे बघा, विठेवरच्या मालकाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त झाला. तोच विषय चालला होता. तुमचा विषय तुम्हाला पाहिलं होतं, तुमचा विषय चालला, तुम्ही येथे उपस्थित झाला आणि विठेवरच्या मालकाचा आशीर्वाद आणि विठेवरचे मालक येथे उपस्थित झाले. मला सांगा, कशाला जायचंय दूर? शीतपूरच पंढरपूर. शीतमध्ये काय आहे? शीतपूरमध्ये पूर. शीतमध्ये काय? शीतपूर आणि पंढरपूर. मग मला वाटतं आपल्याला पंढरपूरलाही जायची आवश्यकता नाही. शीतपूर सुद्धा आपलं पंढरपूर होऊ शकतं. फक्त आपल्याला पावित्र्य तेवढं जपसावं लागेल बरं का. आपल्याला पावित्र्य जपसावं लागेल. मला सांगा, मंदिराची व्याख्या काय पोरांनो? मंदिराची व्याख्या म म्हणजे मांगल्यता, दी म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता. मंदिराजवळ इथं आलं की मांगल्यता वाटलं पाहिजे, दिव्यता वाटल्या पाहिजेत, रम्यता वाटल्या पाहिजेत. रम्यता कधी वाटेल? ज्या वेळेस असे वृक्षारोपण होईल ना. एक पर्यावरणचं काम असल्यामुळे सातत्याने आम्ही भीमराव भाऊ असेल, सोमनाथजी भगत असतील, आम्ही सर्व ओमजी महाराज ननवरे असतील, आम्ही कीर्तनाच्या माध्यमातून वृक्षारोपण करतो बरं का. सांगायचं कारण काय? आपण करतो म्हणजे उपकार करत नाही. आपण काहीतरी भगवंताचं देणं लागतो, त्या अनुषंगाने निसर्गाचं काहीतरी देणं लागतो. म्हणून पोरांनो, आपण काय करतो? अभिष्ट चिंतन सोहळ्याला वायफळ खर्च करतो पोरांनो. करतो एक पेडालेख. ते आपली ती संस्कृती नाही, तो आपला अधर्म आहे. तुम्हाला जर धर्म टेकवायचा
करायचा असेल तर केक कापणे हा अभिष्ट चिंतन सोहळा करणे म्हणजे आपण काय म्हणतो वाढदिवस. तो वाढदिवस नाही, तो आपल्या जीवनातला गड दिवस आहे. त्याला शब्द आहे अभिष्ट चिंतन सोहळा. आणि अभिष्ट चिंतन सोहळ्याला जर तुम्ही जर असं काही कीर्तन प्रवचन ठेवत नसाल, जर तुम्ही वृक्षारोपण करत नसाल, तर अभिष्ट चिंतन सोहळा नसून तो आपला काय गड दिवस आहे. म्हणून काय करायचं, अभिष्ट चिंतन सोहळ्याला आपल्याला वृक्षारोपण करायचं. गेल्या वर्षी आम्ही ते मोगऱ्याचं झाड लावलं होतं. आमचे अण्णा 42 वर्षापूर्वी त्यांनी एक छोटंसं एक रोपटं लावलं. त्याचा तो वटवृक्ष झालाय का नाही. माझी भाषा नाही ज्ञानोबा राय म्हणतात, इवलेसे रोप लावेल द्वारे, इवलेसे रोप लावेल द्वारे, त्याचा वेलो गेला गगनवरे, त्याचा वेलो गेला गगनवरे, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले च्युताचे बहरवाला, फुले च्युताचे बहरवाला. पोरांनो आपल्याला काय करायचंय, ते मोगरा लावायचं आहे. हे झाड कशाचं आहे पोरांनो? जास्वंदीचं. कोणाला आवडतं जास्वंद? गणरायाला. वा. कोणाला? गणपतीला सुद्धा आवडतं. आणि कोणाला आवडतं? पोरांनो, तुम्हाला आम्हाला काय आवडतं हे महत्वाचं नाही, माझ्या भगवंताला काय आवडतं ते महत्वाचं आहे. काय आवडतं देवाला? देवाला काय आवडतं पोरांनो? विटेवरच्या मालकाला काय आवडतं? आवड देवासी तो ऐका प्रकार, आवड देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा, हृदय कळवळा वैष्णवांचा, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. काय आवडतं भगवंताला? रात्रंदिवस नामाचा उच्चार आवडतो, गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा, तुळशी माळही आवडते, आषाढी कार्तिकीची वारीही आवडते. पण नाही आपल्याला जमत पंढरपूरला जायला, नका जाऊ. पंढरपूरला जायची ही गरज नाही, कारण मायबाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी, सकळ तीर्थाचे दुरे, जे का माता पितरे. असे बरेच आपल्याला प्रमाण देता येईल बरं का. जोपर्यंत आपले आई वडील जिवंत आहेत ना मुलांनो, तोपर्यंत आपल्याला कुठेही जायची गरज नाही. आपल्याला काय करायचंय, उठल्याबरोबर आपल्या जीवनामध्ये नियमावली असली पाहिजे. उठल्याबरोबर गुरूंचं दर्शन कोण घेतं? वा, जवळजवळ 100% मुलं आपल्या आई वडिलांचं. वा, टाळ्या वाजवतो तुमच्यासाठी द्यायचं. आई वडिलांचं दर्शन घेतलं, आई वडिलांचं दर्शन घेत चला. हरिपाठाचाही वेळ झालेला आहे. आणि मला सांगा, मोक्ष आपल्याला कधी प्राप्त होईल? आपल्याला मोक्ष प्रमाणे तुकोबारायांचं प्रमाणाशिवाय बोलायचं नाही. ते काय प्रमाणाशिवाय काहीच बोलायचं नाही. आता प्रवचन थोडं उशिरा सुरू झालं, कारण माझी काय चूक नाही. मै देर नाही करता देर हो जाते, कारण रस्ता तितका शहाणा आहे. पुढच्या वर्षीपर्यंत रस्ता होईल. आम्ही 2 वर्ष झालं म्हणतोय. रस्ता रोड महत्वाचा आहे. आता तरी पुढे हाच हे उपदेश
नका करुणास अविश्वास. आपल्याला मरणा अगोदर सावध व्हावं लागेल पोरांनो. मरणा आधी सावध व्हावे आणि कीर्ती करुनी मरावे. आपण जाणार आहे पोरांनो. आपण सर्व कोणी येथे नाही. गुरु आले अवतार येरते पामर जीव किती. येथे देवादिकाला राहता आलं नाही, आमच्या अण्णालाही राहता आलं नाही. पण अण्णांच्या स्मरणार्थ जर आपण येथे वृक्षारोपण केलं तर निश्चित अण्णा गेले, अण्णा गेले, अण्णा गेले. गेले दिगंबर विश्वरई भूते, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. अण्णा गेले पण त्या वृक्षाच्या रोपातून आता हे जास्वंद झाड लावलं. जसं झाड वाढन तशी अण्णाची आठवण आपल्याला कायम राहील. नवे नवे ते तुम्हाला फुल देणार आहे, नवे नवे तर ते तुम्हाला आम्हाला सावळी देणार आहे, नवे नवे तर तुम्हाला आम्हाला जीवन जगण्यासाठी ऑक्सिजन देण्याचं काम कोण करतं? माझी भाषा आहे का? जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात वृक्षवल्ली अम्मा सोयरी वनचरे. संतांनी सांगितलं शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमट अशी सात्विक विचाराची मुलं पाहिजेत. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. हो तयाचा हरिक वाटे देवा. देवाला सुद्धा हेवा वाटेल अशी मुलं अशी घडवा. बरं का आई, तुम्हाला आता वाटतं ही मुलं किती गोड गाणं गायन करतात, गोड मृदंग वाजवतात. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला संस्थांमध्ये असे मुलांचे ऍडमिशन घ्यावं लागतील, म्हणजे तुम्हाला ते उपाशी मारणार नाहीत. हे श्रीमंत होतील का मला माहिती नाही, पण निश्चित तुम्हाला सांभाळ केल्याशिवाय राहणार नाही याची शाश्वती मी आज ह्या नारदाच्या गादीवर देतो. गांभीर्य घ्या पोरांनो तुम्ही पण. आज तुमच्या हातामध्ये भवितव्य. तुम्ही उद्याचे आज खासदार, उद्याचे आमदार, उद्याचे मंत्री, तुम्ही उद्याचे मोठे कीर्तनकार आहात. तुम्ही गांभीर्य घ्या. आपल्याला धन जोडायचंय पोरांनो, पण कसं? जोडून धन उत्तम यवारे, जोडून धन उत्तम यहरे, उदास विचारे वेच करी. खरं तर कीर्तन असाय पाहिजे माझं. काय होतं माहिती का? प्रवचना लोक गांभीर्य घेत नाहीत. बोलणारे येथून भरपूर आहेत बरं का महाराज, येथून बोलणारे भरपूर आहेत, पण येथून बोलणारे कमी माणसं समाजामध्ये येते. तुमचा वेळ मोकार जाणार आहे पोरांनो, सावध व्हा. म्हणून तर आज उपदेशपर अभंग मी आज निवडला होता दुसऱ्या दिवसाचा असल्यामुळे. आता तरी पुढे हाच उपदेश नका करुणास आविष्याचा. आपला नाश होतोय. मला सांगा फक्त 5 मिनिटात चालेल ना भाऊ? का काही पुढचे नियोजन महत्वाचं आहे जरा 2 मिनिटं. काय होतं? प्रवचनाचं कोणीच गांभीर्य घेत नाही. कीर्तन जसं चांगलं ना तसं प्रवचन सुद्धा त्याचं एक गांभीर्य घेतलं पाहिजे. प्रवचन सुद्धा असं पूर्ण धर्ममंडळ बारला पाहिजेत की प्रवचनामध्ये कीर्तनामध्ये. कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हारे रूप, होय अंग हारे रूप. आपलं अंग हरिरूप झालं पाहिजे. काय झालं बऱ्याच सप्त्यामध्ये प्रवचन का बंद केलं की समोर माणसं नसतात म्हणून प्रवचन बंद केले महाराज. बरोबर, त्याचं कारण काय? वेळ नाही म्हणून काय केलं? प्रवचन बंद केले. म्हणून इथून पुढे आता काय करायचं? माझं जाऊ दे, आता समजा माझं झालंय, पण उद्यापासून हा संपूर्ण धर्ममंडळ भरला पाहिजे असा. कारण उद्याचे पुढचे सगळे कीर्तनकार, प्रवचनकार मी सोडून, बरं का, मी छोटा आहे सगळ्यात, मी सोडून ह्याच्यामध्ये सर्व कीर्तनकार, प्रवचनकार प्रसिद्ध नाहीत बरं का. ह्याच्यात कीर्तनकार, प्रवचनकार प्रसिद्ध नाहीत, पण ह्याच्यात कीर्तनकार, प्रवचनकार सगळे सिद्ध आहेत. पोरांनो कसे आहेत? आपल्याला काय लागतंय? प्रसिद्ध. प्रसिद्ध नाही आपल्याला पोरांना, प्रसिद्ध नाही व्हायचं, सिद्ध व्हायचंय. काय व्हायचंय? सिद्ध. आणि ती सिद्ध माझ्या भगवंताला आवडत असतं बरं का. आता इथं हजारो लोक आहेत, लाखो लोक आता महाराष्ट्रात लाईव्ह पाहते महाराष्ट्र. मग मला सांगा, एकटा माणूस मी कोणाकोणाची मनधरणी करू शकतो? काहींना आवडेल, काहींना नाही आवडेल. आपण एकटा माणूस वक्ता कोणाचीच मनधरणी करू शकत नाही. महाराज तुम्ही पंढरपूर आले ना, साक्षात विठेवरचे मालक आल्यासारखे झालं.
आणि हे कीर्तन प्रवचन म्हणजे फक्त सिद्धपूर मराठीत आहे का? संपूर्ण महाराष्ट्रात लाईव्ह पाहतोय, म्हणून महाराष्ट्रातील तमाम महाराष्ट्राला विनंती माझी बरं का, पडद्यामागचे हिरो आमचे सोमनाथजी भगत उर्फ बबलू दुर्गावकर येथे उपस्थित आहेत. आणि जर हे कीर्तन प्रवचन सगळ्यांनी पाहिलं तर आमचे जी टॉकीजवरचे आमचे हे म्हणजे पंचासर माझे मित्र आहेत, जर तुम्ही जास्त यूज ह्याला दाखवला तर इथलं कीर्तन प्रवचन सगळं जी टॉकीजलाही जाऊ शकतं. त्याची दक्षता घेतील, पण आपण दक्षता घेतली पाहिजे. त्यासाठी काय करावं लागेल? अशोक महाराज काकडे गुरुधरण या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि आम्ही वारकरी म्हणजे काय होईल, आमची संपूर्ण हा कीर्तन प्रवचन शेतकरी राजाची जी व्यथा मी स्वतः रचना केली तेही तुम्हाला पाहायला भेटेल बरं का. शेतकरी राजाची रचना केली आपण. एक शेतकरी एक राजा आहे, पण शेतकरी आज भिकारी करून टाकलाय समाजाने. आज शेतकरी राजा हे विश्व चालवलं, संपूर्ण विश्व माझ्या शेतकरी राजाच्या जीवावरती चाललंय. आणि आज शेतकरी राजाच्या मुलाला मुलगी भेटायला ही शोकांतिका महाराष्ट्राची आहे. ही सांगण्याची गरज आहे. नारदाच्या गाठीवर ही सांगण्याची गरज आहे. आज आहे परिस्थिती बरं का. तमाम महाराष्ट्रातील मी दररोज सांगतोय, मातेला माझी विनंती आहे, महाराष्ट्रातील संपूर्ण माता माझ्या माता भगिनी आहेत ना, त्यांनी आपली मुलगी शेतकरी राजाला द्या. फक्त तो निर्व्यसनी असला पाहिजे, तो एक वारकरी संप्रदायाचा पायिक असला पाहिजे, तो फक्त माळकरी असला पाहिजे, तो अशा संस्थांमध्ये ॲडमिशन घेतलेला विद्यार्थी असला पाहिजे. कीर्तनकार प्रवचन करायचं काहीच अडचण नाही, पण माझ्या शेतकरी राजाची खूप मोठी दुर्दशा झाली, खूप अडचण झाली. 5-5 लाख रुपये सुद्धा इंटरकास्ट मुली सुद्धा करायला तयार आहे, तरी सुद्धा भेटत नाही. शोकांती काय काहींनी करून आणल्या, 5 लाख रुपये देऊन सोनं नाणं देऊन फरारही झाल्या. कुठं चालला हा महाराष्ट्र? अहो या सांगण्याची गरज आहे. आज 50-50 वर्षाच्या आज तरुणाने बिगर लागलाच राहावं ही सांगायची वेळ आम्हाला आली. कारण आम्हाला कीर्तन प्रवचनाचे फोन कमी आहे बाप्पू, पण आम्हाला असे फोन येतात की आमच्या मुलाला मुलगी बघा, आमच्या गणेशला मुलगी बघा. कशी भेटल? जर तुम्ही कीर्तन प्रवचन नाही श्रवण केलं, जर तुम्ही नाही ऐकलं तर माझ्या बापाचं काय जाईन का पोरांनो? तुका म्हणे मेलो सांगता सांगता तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. तुकाराम महाराजाचं कोणी ऐकलं नाही, आमसारखाचं काय तुम्ही ऐकता? आणि तुम्ही जर ऐकत असाल तर तुम्ही भाग्यवान आहात. आपण काय करायचं? सातत्य ठेवा बरं का. आता बरेचशा ठिकाणी 7.5 दिवस सप्ताह झाला की काहीतरी सिजनेबल भोयत काय लोक सिजनेबल सप्त्यापुरता गड लावायचा, सप्त्यापुरती माळ घालायची, परत खुंडीला अडकवायची. हे भगवंताला कदापि ती प्राप्त होणार नाही, भगवंताची प्राप्ती कदापि होणार नाही. असो मी अधिकचा वेळ घेणार नाही, कारण तुम्हाला बरं वाटेल मी असं बोललो नाही बरं का. आई मी तुम्हाला बरं वाटेल असं बोललं नाही, पण निश्चित पोरांनो तुमचं बरं झाल्याशिवाय राहणार नाही याची शाश्वत मी आज नारदाच्या गाठी देतो. तुमचं बरं व्हायला पाहिजे. कारण ह्याच्यामध्ये एक जर मुलगा जर व्यसनी असेल ना, एक मुलगा ह्याच्यामध्ये जर एक जर मुलगा व्यसनी असेल, त्याने जर व्यसन सोडलं तर आपलं प्रवचन सार्थकी होईल. आपला हा सप्ताह सार्थक आहे बापू, आपल्या सार्थकी करायचंय. सार्थक झालं पाहिजे ना, कनिष्ठ झटकून जायचं. कीर्तन प्रवचन झालं, त्यांचा धंदा आहे सांगण्याचा, हे चालणार नाही. तर आपलं काहीतरी चांगलं घेऊन जा पोरांनो. एवढीच फक्त पवित्र जागा आहे. पवित्र ते कोळ पावन तो देश, पवित्र ते कोळ पावन तो देश, जेते हरिचे दास जन्म घेती, जेते हरिचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. बोलण्यासारखं भरपूर आहे बरं का, पण बरं बोललं म्हणजे खरं वाटत नाही, आणि खरं बोललं म्हणजे बरं वाटत नाही माणसाला. शॉर्टकट शूट घेऊ आपण, शॉर्टकट शूट. फक्त एक भगवंताला नाथबाबाला आता 19 फेब्रुवारी आली, राजांचंही बोलण्यासारखं भरपूर आहे. आता नाथबाबांची षष्ठी आली ना, आता बाबा आमचे संजीवनजी गायकवाड साहेब यांची दिंडी, आमची बाबांची दिंडी, सर्वांनी आपला सप्ताह झाला की तिथं सहभाग घ्यायचा आहे. आणि माझ्या नाथबाबांनी गोड वर्णन केलंय. काय केलंय पोरांनो? भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविन
ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझे अभिमान नित्य नवा तया माझे प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम विना नाही समाधान प्रेम विना नाही समाधान प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाने जीवन जगायचं बरं का आपला धर्म टिपायचा पोरांनो आता 19 फेब्रुवारी आली बरं का खरा तो एकच ही धर्म जगाला प्रेम अर्पावे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन हेची आमा करणे काम बीज वाढवावे नाम धर्माचं काम टिकवा देव देश आणि धर्म आपला टिकला पाहिजेत आणि तो फक्त या धर्म मंडपमध्ये टिकतो बरं का धर्म मंडपमध्ये धर्म टिकतो म्हणून जीवन चांगलं जगा जे काही बरोबर असेल ते माझे गुरुवरे हरिभक्त परायण स्वर्गीय विठ्ठलजी महाराज काकडे दुसरे गुरुवरे हरिभक्त परायण दादा महाराज काकडे तिसरे गुरुवरे हरिभक्त परायण अशोकजी महाराज काकडे कुळधरमकर चौथे गुरुवरे आता संपूर्ण जे लाईव्ह माझं पाहत आहे महाराष्ट्रातील सर्व तमाम रसिक बांधव भाविक भक्त हे सर्व माझे गुरु आहेत जे काही बरोबर असेल ते माझ्या गुरुवऱ्यांचं आणि जे काही चुकीचं असेल तो माझ्या वाणीचा दोष बरं का जे काही चुकीचं असेल ते माझ्याकडे परत करा मी जाताना खडकटला टाकेल कुळधराला येऊन काय करू जाताना खडकटला झटकून देईल काय चुकीचं असेल तर मला पदरात घ्या माझ्या जीवनामध्ये जर काही चुकीचं वागणं झालं असेल कीर्तना प्रवचन नाही म्हणजे तुम्ही आयुष्यामध्ये नजर चुकीने मायवून काय चूक झाली असेल तर संपूर्ण महाराष्ट्राला माझी विनंती राहील मला मोठे अंतःकरणाने माफ करा काय परवासा आहे का आता आम्ही जाताना आहे का परवासा गाडीमध्ये जाताना मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया आघात निवाराया आपल्या मागे पुढे देव असतो मागे पुढे आत्मारामगिरी बाबा असतो आपण फक्त त्या संतांची पाय हा माझा विश्वास आपला विश्वास तेवढा असला पाहिजे असं आणि गोड असं वातावरण भक्तिमय वातावरण आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम कुंडली पदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज ब्रह्म चैतन्य आत्मारामगिरी बाबा की जय जगत नारायण की जय भवानी माता की जय हॅलो